जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। धाराशिव जिल्ह्यातील बालाघाट पर्वतरांगेत वसलेल्या धाराशिव लेण्या महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक ठेवा आहे। सुमारे 5व्या शतकातील या शैलकृत लेण्या सुरुवातीला बौद्ध धर्माशी संबंधित होत्या। नंतर राष्ट्रकूट काळात जैन धर्मियांनी त्यांचा वापर केला आणि काही नवीन लेण्या खोदल्या। एकूण 7 लेण्यांचा हा समूह आहे, ज्यात विविध रचना, स्तंभ, मूर्ती आणि कलाकुसर आढळते। सोलापूर शहरापासून सुमारे 70 ते 75 किलोमीटर अंतरावर आणि धाराशिव शहरापासून सुमारे 6 ते 8 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहेत। बालाघाट डोंगराच्या कुशीत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या लेण्यांपर्यंत पोहोचणे पूर्वी सोपे होते, परंतु सध्या परिस्थिती वेगळी आहे। सध्या लेण्यांकडे जाणारा रस्ता पूर्णपणे दुरावस्थेत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे नसल्याने उन्हाळ्यात प्रखर ऊन आणि उष्णता सहन करावी लागते। लेण्यांपर्यंत पोहोचल्यानंतर एकही पर्यटक दिसला नाही। संपूर्ण परिसर शांत आणि निर्जन वाटतो। शेकडो वर्षांपूर्वी कोरलेल्या ऐतिहासिक लेण्यात मात्र शेकडो वटवाघुळांच्या चिरकण्याचा भीतीदायक आवाज ऐकू येतो। कमानींमध्ये लटकलेल्या वटवाघुळांमुळे आत जाण्याची हिंमत एखाद्या पर्यटकालाही होत नाही। लेण्यांच्या भिंतींवर हजारो पर्यटकांनी आपल्या नावांच्या आद्याक्षरासह जोडीदारांची नावे कोरली किंवा लिहिली आहेत। कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही, ज्यावरून पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याचे दिसते। मात्र आता सर्वत्र शांतता आहे। सर्वत्र कचरा, जाळ्या आणि दुर्गंधी पसरली आहे। निरोध, दारूच्या बाटल्या, सिगारेटची रिकामी पाकिटे यांचा विखुरलेला साठा दिसतो। परिसरात एक मंदिर बंद अवस्थेत आहे। माणसांचा वावर नसल्याने आणि सुरक्षा रक्षक नसल्याने या पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळाचा गैरवापर होत असल्याचे चित्र दिसते। जोडपे येऊन अशोभनीय कृत्य करत असल्याचेही निरीक्षण आहे। पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, शौचालये नाहीत आणि आसपास साधे कॅन्टीन सुद्धा उपलब्ध नाही। उन्हाळ्यात सावलीचा पूर्ण अभाव असल्यानं विसावा घेण्यासाठीही जागा नाही। वाघ, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा धोका सदैव कायम असतो। पुरातत्व विभागाने लावलेल्या एका फलकावर लेणीच्या माथ्यावरील पावसामुळे दगड कोसळत आहेत, स्वतःची काळजी घ्या असा इशारा दिला आहे। दुसऱ्या फलकावरील धाराशिव लेण्यांची माहिती पूर्णपणे पुसली गेली आहे। लेण्यांचे जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ही पुरातत्व खात्यावर असूनही सध्या परिसर दुर्लक्षित वाटतो। निसर्गाच्या कुशीत वसलेला हा परिसर अधिक आकर्षक आणि विकसित केला जाऊ शकतो। रस्त्याची दुरुस्ती, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, कॅन्टीन, सुरक्षा व्यवस्था आणि मार्गदर्शन फलक यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास धाराशिव लेण्या पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ बनू शकते। पूर्वीच्या पर्यटकांच्या गर्दीला परत आणण्यासाठी आणि या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहन पर्यटक आणि स्थानिक नागरिक करत आहेत। धाराशिव लेण्या केवळ दगडात कोरलेली प्राचीन रचना नाहीत, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची जिवंत साक्ष आहे। या ठिकाणाचे जतन आणि विकास झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल। प्रशांत शिंगेसह मी इलियास सिद्दीकी, जनशक्ती न्यूज। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग
ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.